थोर संतांचा महिमा, थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा. थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा. तुका मने वाळीचे देव तुमच्या स्मरणी स्मरे. कारे हिंडता नानोरानी, कारे हिंडता नानोरानी तुसहा संतांची जाऊनी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या. वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गदा. परी तू जागा चुकलाशी. कुठे शोधिशी रामेश्वराने, कुठे शोधिशी काशी. हृदयामधला देव राहिला हृदयामध्ये रूपाशी. तुम्हाला जर भूक लागली, तुमच्या इंद्रियांना जर भूक लागली तर तुम्ही काय करता? जेवण करता, बरोबर. जर तुम्हाला मनाला भूक लागली तर तुम्ही काय करता? संगीत ऐकता, टीव्ही पाहता, सिरियल पाहता, पिक्चर पाहता. ते मनासाठी, मनाची करमणूक. पण जर आत्म्याला भूक लागली तर त्याला काय द्या? आत्म्याचं खाद्य काय? काय आत्म्याचं खाद्य महाराज? आत्म्याचं खाद्य काय? नाम. एक नामदारी, बाकी सब दुकानदारी, सब दुनियादारी आहे. जर भगवंत एक आहे आणि त्याचं नामही एक आहे आणि ते कुठे भेटतं? म्हणून संत सांगतात सगळ्यांच्या पायी माझे दंडवत. सगळ्यांच्या पायी माझे दंडवत. मग लागे वारा मनुष्य देहाचा, बरोबर. आता या विठ्ठल भक्तीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. ही जर विठ्ठल भक्ती तो करेल त्याला यम सुद्धा त्याच्या समोर येत नाही. म्हणून हरिपाठामध्ये प्रमाणे ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुलपत्र वर्जिले. ज्यावेळेस आपण सद्गुरु करतो आणि ते नाम देतो आणि ज्याचं नाम, आता जरी मी तुमच्याशी बोलत आहे तरी ते नाम 1,00,000 ठोक्यासहित चालू आहे. अजपा जप उलट प्राणाचा गिरदारवाशे 24 12 महिने 365 दिवस सद्गुरु कृपेने ते नाम चालू आहे आणि त्यालाच म्हणायचं हरिपाठ. लक्षात घ्यावा. आपण काय म्हणतो? देवे दिला देह भजन मोठा, त्याला झाला फाटा पालिकेचा. पण भजन कोणतं? हे भजन नाही टाळ मृदुंग पकवान घेऊन भजन करायचं. याला भजन नाही म्हणायचं. लोक भजन सम्राट झाली. भजन कोणतं? ज्या वेळेस
तुम्ही शेवटचे मृत्यू घटिका मोजताय. दोन दिवस तुम्ही मृत्यूशय्येवर पडलात आणि ते नामस्मरण चाललंय आणि त्या नामस्मरणाला म्हणायचं नामपाठ, त्याला म्हणायचं हरिपाठ. तुम्ही जर म्हणाल की आम्ही दररोज 45 मिनिटाचा हरिपाठ करतो, त्याला हरिपाठ म्हणत नाही. लक्षात घ्या, लोकांची नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ तर सत्य नित्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्याशी न पाय दृष्टी. मग तुम्ही म्हणाल आम्ही दररोज हरिपाठ करतो, मग आम्हाला तर कळी काळ पाहिला नाही पाहिजे, तो पहिला धडक घालतो. लक्षात घ्या, म्हणून जाणून परमार्थ करायचा आहे, मानून करायचा नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण तेरी बेटी. कोणतं कीर्तन करायचं? हे कीर्तन नाही करायचं. चुकला आमची व्याख्या चुकली. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. प्रवचन हरिपाठ तुमचा काकडा म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ सांगूनही होत नाही, ऐकूनही होत नाही, बोलूनही होत नाही, तो करावा लागतो. मग आता करायचा कसा? जो मगई अनन्य शरण त्याचे निवारण मी जन्म मरण. लोक म्हणतात आम्हाला सद्गुरू करायची गरज नाही, आपण त्याचे साक्षीदार आहोत. परत आपण नसणार आहे. कारण जो अर्ध कुंभमेळा जो भरतो तो 6 वर्षानंतर येतो आणि 12 वर्षानंतर पूर्ण कुंभमेळा येतो. तो हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि पंचवटी या 4 ठिकाणी भरतो. आता त्याच्यामध्ये एवढे साधू येतात, आपण क्लिपा पाहतो, एवढे साधू कुठून येतात हो काहीच कळत नाही. आता त्या क्लिपापासून एवढे 40 करोड लोक त्याच्यामध्ये. पण ज्ञानेश्वर महाराज कोण होते हो? योग गुरु होते की नाही? योग गुरु. त्यांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले, रेड्यामुखी वेद बोलवले, योग क्रिया करून समाधी घेतली. बरोबर. योगियांचा राजा गुरु महाराज एवढी मोठी पदवी असताना चांगदेव सारखा सांग्या वटेश्वर तो सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना हे आला. मग हे जे मार्ग आहेत, भगवंत प्राप्तीचे 4 मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग आणि भक्ती मार्ग. तर हा जो आहे योगाचा मार्ग, तो ध्यान मार्ग आहे. हे तिन्ही मार्ग, ज्ञान मार्ग म्हणजे ग्रंथ वाचन. तुम्ही ग्रंथ वाचून जर तिथपर्यंत पोहोचायला जाल, होणार नाही. तुम्ही मला सांगा, संत श्रेष्ठ की ग्रंथ श्रेष्ठ? सांगा. संत का? कारण त्यांच्या हृदयामधून आलेले. बरोबर. म्हणून संत श्रेष्ठ. मग भगवंत प्राप्तीसाठी संतांची गरज आहे की ग्रंथांची गरज आहे? सांगा. संतांची गरज आहे. आहोत. परत आपण नसणार आहे. कारण जो अर्ध कुंभमेळा जो भरतो तो 6 वर्षानंतर येतो आणि 12 वर्षानंतर पूर्ण कुंभमेळा येतो. तो हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि पंचवटी या 4 ठिकाणी भरतो. आता त्याच्यामध्ये एवढे साधू येतात, आपण क्लिपा पाहतो, एवढे साधू कुठून येतात हो काहीच कळत नाही. आता त्या क्लिपापासून एवढे 40 करोड लोक त्याच्यामध्ये. पण ज्ञानेश्वर महाराज कोण होते हो? योग गुरु होते की नाही? योग गुरु. त्यांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले, रेड्यामुखी वेद बोलवले, योग क्रिया करून समाधी घेतली. बरोबर. योगियांचा राजा गुरु महाराज एवढी मोठी पदवी असताना चांगदेव सारखा सांग्या वटेश्वर तो सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना हे आला. मग हे जे मार्ग आहेत, भगवंत प्राप्तीचे 4 मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग,
ध्यान मार्ग आणि भक्ती मार्ग. तर हा जो आहे योगाचा मार्ग, तो ध्यान मार्ग आहे. हे तिन्ही मार्ग, ज्ञान मार्ग म्हणजे ग्रंथ वाचन. तुम्ही ग्रंथ वाचून जर तिथपर्यंत पोहोचायला जाल, होणार नाही. तुम्ही मला सांगा, संत श्रेष्ठ की ग्रंथ श्रेष्ठ? सांगा. संत का? कारण त्यांच्या हृदयामधून आलेले, बरोबर. म्हणून संत श्रेष्ठ. मग भगवंत प्राप्तीसाठी संतांची गरज आहे की ग्रंथांची गरज आहे? सांगा. संतांची गरज आहे. ते गुह्ये ते ज्ञान पैगावरे, जरी मनी आधी आणावे, तरी संतांशी बनावे सर्वस्वी. मग ते ज्ञान कुठे आहे हो? कुठे आहे भगवंत? त्याला शोधायचा आहे. तो एका ठिकाणी लपून बसलाय. आज तुम्हाला पक्का सांगणार आहे. पण तो या सद्गुरूंच्या हृदयामध्ये संत चरणी रज लागता वासनेचे बीज जोडिताय. ज्यावेळेस तुमचं सहज हे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, बरोबर, त्याची झाली अंगे हरिरूप. आणि मग वासना आहेत एवढ्या प्रबळ आहेत. मग एवढ्या वासना आम्ही कशा? आम्ही तर मनाने परमार्थ करतो. मनोमार्गे गेला तो आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून आम्हाला जाणून परमार्थ करायचा आहे, मानून परमार्थ आजपासून बंद, बरोबर. आम्ही कुठे कुठे फिरतो याच्यासाठी? अहो, घरोघरी प्रवचन चालले आहेत. घरोघरी आता 10 कार्यक्रम होतात. ती वेळ वेगळी होती. जे विद्वान पंडित होते, ब्राह्मण, त्यांच्याकडे ही सत्ता होती. जे धर्माचे ठेकेदार, मक्तेदार, त्यांच्याकडे सत्ता होती. आज तसं नाहीये. आज सर्वत्र परमार्थ चाललाय. करून दादा, या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही महापुरुषांची भूमी आहे. पण दुर्दैव आहे, आमचं शोकांतिका मी म्हणेन, जे बीजारोपण झालं परमार्थ, तर तेच चुकीचं झालं, द्वैत तत्वज्ञानाचं झालं. बाबा महाराज सातारकरांना नाही मी भेटून आलो, त्यांच्या समोर बसलो, म्हटलं अनुग्रह द्या. त्यांनी सांगितलं ही माळ घालून बोला रामकृष्ण हरी. आता तुम्ही मला सांगा, रामकृष्ण हे नाम किंवा नाव देहाला आहे का आत्म्याला आहे? देहाला आहे का आत्म्याला? देहाला आहे, बरोबर. मग तुम्ही किती रामकृष्ण हरी 100 पिढ्या म्हणत बसले, ते प्राप्त होणार नाही. कारण तो द्वैताचा परमार्थ आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. जिथं द्वैत भाव येतो हे सगुण आहे. हे सगुण आपल्याला काय करायचंय? या सगुणामध्ये राहून सद्गुरु कृपेने ते अद्वैत आपल्याला तो निर्गुण निराकार हे करायचं आहे आणि सगुणामध्ये राहायचंय. त्याला म्हणायचं भक्ती. आणि अशीच भक्ती होणार. अशी तुम्ही किती भक्ती केली. आणि म्हणून महाराष्ट्र हा उपाशी राहिला. आज तरुण पिढीने परमार्थाला पूर्ण पाठ फिरवलेली आहे. सत्य आहे की नाही? विज्ञानाची प्रगती झाली, बरोबर. विज्ञानाची प्रगती झाली, लोकांनी पाठ फिरवली. कितीतरी लोक आता या शहरामध्ये एवढे लोक आहेत, पण हाताच्या बोटावर मोजणारी